नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्राह्मणी साडी बघणार आहोत, लहान मुलीच्या मापाची. तर ही साडी जी आहे ती 3 पद्धतीने शिवली जाते. तर 3 पार्ट मध्ये सुद्धा शिवली जाते, अखंडही असते आणि 5 पार्ट मध्ये सुद्धा शिवली जाते. तर आजची ही साडी आपण 5 पार्ट मध्ये कट करून शिवणार आहोत. तर त्यासाठी लागणारे माप मी इथे स्क्रीनवर दिलेली आहेत. तर इथे मी ही एक काठाची साडी घेतलेली आहे आणि सोबत मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. तर या अस्तरामधून आपण साडी आणि ब्लाउज हे दोन्ही स्टिच करणार आहोत आणि उरलेल्या कपड्यातून आपल्याला एक फ्रॉकही शिवायचा आहे. तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर चला सुरुवात करूयात. तर इथे सगळ्यात अगोदर आपण अस्तर जे आहे त्याची पॅन्ट कटिंग करून घेणार आहोत. तर अस्तरची जी लांबी आहे ती आपण जेवढी आपली उंची आहे त्याच्यानुसार आपल्याला अस्तरची उंची ठेवायची आहे आणि रुंदीला म्हणाल तर आपण सीटचा चौथा प्लस 2 इंच एवढी त्याची घडी आपल्याला इथे ठेवायची आहे. तर इथे मी 4 पदरी अस्तर फोल्ड करून घेतलेला आहे. यामध्ये बंद बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे. तर सगळ्यात अगोदर जी बंद बाजू आहे त्या बंद बाजूवरती आपल्याला पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे. तर यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे काहीच ऍड करायचं नाहीये, फक्त पूर्ण उंचीचं माप आपल्याला इथे टाकायचं आहे. कारण वरती आपण याला नेफा जोडणार आहोत, त्यामुळे आपोआप त्याची उंची वाढली जाते. त्यानंतर हा जो पॉइंट आहे त्या पॉइंट पासून आपल्याला सीटचा चौथा भाग प्लस 2 इंच एवढं घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच पॉइंट पासून आपल्याला खालच्या बंद बाजूवरती सीटचा तिसरा प्लस 1 इंच एवढं माप इथे आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तेवढंच माप घ्यायचं आहे. जेवढं आपलं या टोकापासून आपण बंद बाजूवर घेतलं ते जेवढं माप आहे तेवढंच माप आपल्याला समोरच्या पॉइंट पासून घ्यायचंय. आता या पॉइंट पासून आपल्याला 2 इंच बाहेर घ्यायचं आहे आणि त्या रेषेवरती आपल्याला गोल आकार असा सीटचा आकार काढून घ्यायचा आहे. सीटचा आकार काढल्यानंतर सगळ्यात खालच्या पॉइंटला आपल्याला बॉटमचं माप टाकायचंय. तर बॉटम आहे 6 इंच प्लस अर्धा इंच. तर 6.5 इंचावरती मी बॉटमचं माप टाकतीये आणि सीटच्या आकारापासून ते बॉटम पर्यंत आपल्याला सरळ लाईन इथे मारून घ्यायची आहे. तर इथे हे पॅन्टचं जे ड्राफ्टिंग आहे म्हणजे मार्किंग आहे ते आपलं इथे कंप्लीट झालंय. तर इथे ही पॅन्ट मी आता कट करून घेतीये. तर आता इथे पॅन्टचं कटिंग झालेलं आहे. आता आपण मेन फॅब्रिकचं म्हणजे साडीचं कटिंग करून घेऊयात. तर इथे मी साडी घेतलेली आहे. साडी कापताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की साडी कापताना आपण जेव्हा साडी अंथरतो तेव्हा साडीचा जो पदर आहे तो आपल्या उजव्या बाजूला आला पाहिजे आणि साडी ही सरळ पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे. तर इथे मी साडी पूर्ण उघडून ठेवतीये आणि त्यानंतर जो आपला नेसता भाग आहे तो आपल्या वरच्या बाजूला येईल आणि जो फॉलकडची बाजू आहे ती खालची बाजू, त्या बाजूने आपल्याला पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे. तर इथे मी संपूर्ण साडीवरती पूर्ण उंचीचं माप टाकून घेतीये. आणि संपूर्ण साडीवरती पूर्ण उंचीचं माप टाकून झाल्यानंतर आपल्याला ही साडी उंचीनुसार कट करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या या चॅनलवरती आपण अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या नऊवारी साड्या, लहान मुलींच्या तसेच मोठ्या मुलींच्या सुद्धा नऊवारी साड्यांचे वेगवेगळे प्रकार, त्यांची कटिंग स्टिचिंग सुद्धा पाहणार आहोत. त्याच प्रकारे ब्लाउजचे वेगवेगळे प्रकार, त्यांची कटिंग स्टिचिंग सुद्धा आपण या चॅनलवरती बघणारच आहोत आणि ड्रेसेस सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे याच्यावर बघणार आहोत. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्या वेगळ्या प्रकारचे ड्रेस जर कस्टमाइज करायचे असतील तर तुम्ही त्याही बद्दल आपल्याला कमेंट बॉक्स सेक्शन मध्ये मला सांगू शकता. तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. आणि तुम्हाला जर शिवणकाम येत असेल
परंतु एखाद्या ड्रेस पॅटर्न किंवा कटिंग जरी येत नसेल तर तुम्ही त्याबद्दल मला सांगू शकता, मी त्यावर नक्की व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करेन। तर इथे आपण पूर्ण उंचीनुसार ही पूर्ण साडी इथे कट करून घेतलेली आहे। आता याच्या उरलेल्या कपड्यातून आपण साडीवरचा ब्लाउज आणि एक लहान मुलीसाठी आपण इथे फ्रॉक तयार करणार आहोत। जमलेच तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईल। सगळ्यात अगोदर इथे आता आपण साडीचा पदर कट करणार आहोत। तर पदर कट करताना आता आपण इथे साडी अंथरून घेत आहोत। जेवढी आपण साडी कट केलेली आहे ती साडी आपण ज्याप्रमाणे कट केली त्याचप्रमाणे आपण इथे अंथरतो आहे। पदर हा माझ्या उजव्या बाजूलाच आहे। तर इथे खालच्या बाजूने मी पदराच्या काठावरती पूर्ण उंचीचं माप टाकतेय। तर इथे आपल्याला पूर्ण उंचीच्या दुप्पट माप टाकायचे। तर जो काठ आहे त्या ठिकाणी आपला पूर्ण उंचीच्या दुप्पट माप टाकतोय आणि तेवढंच माप मी साडीच्या वरच्या भागाला म्हणजेच नेसत्या भागाला सुद्धा टाकून घेतेय पूर्ण उंचीच्या दुप्पट। तर इथे आपण रेष मारून घेणार आहोत। तर जेवढं माप आपण खाली आहे तेवढंच माप मी इथे वरच्या बाजूला सुद्धा मोजून घेतेय। त्यानंतर साडीच्या काठावरती म्हणजे साडीच्या खालच्या भागाला आपल्याला लहान मुलींच्या मापासाठी 12 ते 15 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याला इथे आपल्याला रेष मारून घ्यायची आहे। तर इथे आपलं एवढं पदराचं जे मार्किंग आहे इथे तयार झालेलं आहे। तर हा एवढा पदर मी इथे कट करून काढून घेतेय। तर इथे मी पदर कट करून काढून घेतलेला आहे। तर पदराचा जो वरचा भाग आहे तर इथे तुम्हाला जर काठ लावायचा असेल तर तुम्ही इथे काठ काढू शकता किंवा जर काठ लावायचा नसेल तर तुम्ही इथे अशा प्रकारे दुमडून त्याला शिलाई मारली तरी सुद्धा इथे चालते। तर इथे मी काठ लावणार आहे, त्यासाठी मी जेवढा तो पदराचा वरचा भाग आहे उंचीच्या दुप्पट तेवढा मी इथे काठ काढून घेतेय। तर आता पदर कट करून झाल्यानंतर उरलेली आपण साडी घेतलेली आहे आणि त्या साडीवरती आपल्याला जो आपण अस्तरची पॅन्ट कट केलेली आहे ती पॅन्ट इथे उघडून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ठेवायची आहे। पॅन्ट ठेवताना आपण पॅन्टचा जो बॉटम आहे तो साडीच्या काठावर येईल अशा पद्धतीने आपल्याला पॅन्ट ठेवायची आहे। तर आपल्याला आहे त्याच पद्धतीने इथे पॅन्टचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथे आपण पूर्ण साडी ही एकेरी अंथरलेली आहे। तर इथे एक पाय कट करून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने तोच कपडा मी पुढे ठेवला आणि साडीवरती दुसरा पाय इथे कट करून घेतलेला आहे। आता आपण साडीसाठी लागणारा बॅक साइडला जो असतो तो काष्टा इथे कट करणार आहोत। तर त्यासाठी आता आपण आडव्या पद्धतीने माप टाकणार आहोत। तर पॅन्टचं जे माप आहे आपण ते सरळ काढलं होतं उभ्या पद्धतीने, आता काष्ट्याचं माप आपण आडव्या बाजूने काढणार आहोत। जर तुम्हाला इथे सिंगल काष्टा लावायचा असेल तर तुम्ही इथे सिंगल माप काढा। जर तुम्हाला डबल काष्ट्याची साडी शिवायची असेल तर हाच कपडा तुम्ही डबल टाकून त्यावरती डबल काष्ट्याचं माप इथे काढू शकता। तर इथे मी सिंगल काष्टा लावणार आहे त्यामुळे मी एकेरी साडी इथे ठेवलेली आहे। तर इथे मी हा जो तिरका भाग होता तिथे मी फक्त इथे सरळ लाईन इथे मारून घेतलेली आहे। आता या साडीच्या काठाचा जो भाग आहे त्यावरती मी पूर्ण उंची प्लस इथे लहान मुलींसाठी 5 ते 7 इंच आपण इथे टाकायचं आहे। तर इथे मी पूर्ण उंची प्लस 5 इंच माप एवढं टाकलेलं आहे आणि रुंदीला म्हणाल तर तुम्ही 15 इंच किंवा त्यापेक्षा थोडंफार जास्त इथे कमी जास्त घेऊ शकता। तर इथे मी 15 इंच रुंदीसाठी टाकलेला आहे आणि हा भाग आता आपण रेषा मारून जोडून घेऊयात। तर इथे हा चौकोन तयार झालेला आहे। आता याच कपड्यावरती जी आपण लाईन मारलेली आहे त्या भागावरती आपण पॅन्टचा कपडा ठेवणार आहोत
आणि पॅन्टचा जो सीटचा आकार आहे तो सीटचा आकार आपला आहे त्याच पद्धतीने याच्यावरती आखून घ्यायचा आहे। तर पॅन्टचा जो सीटचा आकार आहे तो आपल्याला काठाच्या उलट्या बाजूने काढायचा आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे। आता ज्या बाजूने आपण सीटचा आकार काढलेला आहे त्याच बाजूने म्हणजे त्याच रेषेवरती आपण खालच्या टोकाला इथे बघायचंय। तर खालच्या टोकाला आपण 2 इंच अंतर टाकतोय आणि तिथे आपल्याला गोल आकार असा शेप देऊन घ्यायचा आहे आणि हा काष्टा आपल्या इथे कट करून घ्यायचा आहे। जर इथे तुम्ही मोठ्या मुलींची साडी शिवायची असेल तर इथे तुम्ही 4 इंचाऐवजी 5 ते 7 इंचावरती हा गोल आकार इथे तुम्ही देऊ शकता, पण इथे आपल्याला लहान मुलींची साडी शिवायची आहे त्यासाठी मी इथे फक्त 4 इंचावरती हा शेप दिलेला आहे। तर इथे मी काष्टा कट करून घेत आहे। तर इथे आपला काष्ट्याचा सुद्धा कटिंग झालेला आहे। आता आपण जो पुढच्या साईडला मिऱ्यांचा भाग असतो ओच्याचा तो भाग आपण इथे कट करणार आहोत। तर इथे अगोदर मी साडीचा जो एक्स्ट्रा कपडा होता तिरका तो आधी कट करून घेतलाय। आता इथे आपण मिऱ्यांसाठी कपडा कट करणार आहोत। तर कपडा आपल्याला यासाठी लागणार आहे पूर्ण उंची प्लस 10 ते 12 इंच। तर लहान मुलींसाठी मी इथे पूर्ण उंची प्लस 10 इंच एवढंच माप घेतलेलं आहे। तुम्ही जर डबल काष्टा घेतला तर तुम्ही जेवढी साडी उरते तेवढी सुद्धा इथे ओच्यासाठी वापरू शकता। तर इथे सिंगल काष्टा वापरलेला आहे, साडी जास्त उरलेली होती त्यामुळे मी पूर्ण उंची प्लस 10 इंच एवढंच माप इथे कट करून तेवढा साडीचा भाग इथे मी कट करून घेतलेला आहे। तर इथे आपल्याला लागणारा कपडा आपण कट केलेला आहे। आता तुम्ही पाहू शकता साडीचा जो कपडा आहे तो आपण उलटा करून ठेवलेला आहे, म्हणजे काठाचा जो भाग आहे तो माझ्या समोर आहे आणि कमरेकडचा भाग माझ्याकडे आहे। तर आता याच्यावरती आपण पॅन्ट ठेवायची आहे। तर इथे पॅन्ट जी आहे ती आपल्या डाव्या हाताला ठेवायची आहे, म्हणजे जो सीटचा आकार इथे येणार आहे तो आपल्या डाव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये येणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला पॅन्टचा सीटचा आकार जो आहे तो आहे त्याच पद्धतीने कट करायचा आहे। तर पूर्ण व्हिडिओ हा स्किप न करता पूर्णपणे व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हाला सर्व साडी जी आहे त्यातल्या सर्व बारीक सारीक गोष्टी ह्या व्यवस्थित समजतील। तुम्ही थोडासा जरी भाग इथे स्किप केला तर तुम्हाला समजण्यात थोडीफार अडचण येईल। तर व्हिडिओ प्लीज स्किप न करता व्यवस्थित बघा, त्यात बऱ्याचशा ज्या टिप्स आहेत छोट्या छोट्या गोष्टी पण मी समजतील अशा पद्धतीने व्यवस्थित सांगितलेल्या आहे। तर इथे आपण 5 भागात ही साडी कट केलेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता। ओचा, काष्टा, 2 पाय आणि पदर असे 5 पार्ट इथे आपण कट केलेले आहेत। तर आता पार्ट सगळे कट करून झालेले आहेत, साडी शिवायला घेऊयात। चला शिवायला सुरुवात करूयात। तर इथे आता शिवायला सुरुवात करताना सगळ्यात अगोदर आपण पाय जे आहे ते अस्तर आणि साडीचा कपडा जोडून घेणार आहोत। आता अस्तरचा कपडा जोडताना आपण काठाचा जो भाग आहे त्याच्या अर्धा इंच वरती अगोदर आपण बॉटम जोडून घेणार आहोत आणि बॉटम जोडताना अस्तरच्या कपड्याला आपण खालच्या बाजूने 1/2 इंच मुडपून अशी शिलाई मारणार आहोत आणि काठाच्या वरती अर्धा इंच आपण हा कपडा जोडून घेणार आहोत। आता पायाचा काठ आपण जेव्हा जोडतो तेव्हा साडीची जी कॉन्ट्रास्ट मध्ये खाली बॉर्डर असते तर ती आपण शिलाईमध्ये घ्यायची नाही, म्हणजे साडीचा कपडा उलटून आपण अस्तर जोडायचं नाही, तर अस्तरला आपण सेपरेट शिलाई घालून त्या कॉन्ट्रास्ट कलरची जी बॉर्डर आहे त्याच्यावरती आपल्याला अस्तर अर्धा इंच जोडायचं आहे। तर इथे तुम्हाला दिसतंय की जी कॉन्ट्रास्टची बॉर्डर आहे ती अस्तरच्या खाली आहे आणि बाकीचा जो भाग आहे वरचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला पॅन्टला जोडून घ्यायचा आहे। मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कट करून घेतेय। तर अशाच प्रकारे मी दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे साडीचा कपडा इथे जोडून घेतलेला आहे।
आता इथे मी दोन्ही पाय इथे जोडून घेतलेत, त्याचा एक्स्ट्रा कपडा जो आहे तोही मी इथे कट करून घेतलेला आहे। आता त्याच्यानंतर दोन्ही पाय आपल्याला मी इथे व्हिडिओमध्ये दाखवले अशा प्रकारे ठेवायचे, म्हणजे जो कमरेचा भाग आहे तो आपल्याकडे ठेवायचा आहे आणि समोर जो आहे तो काठाचा भाग आहे। यामध्ये आपला जो उजवा हात आहे तो या कपड्याचा उजवा पाय आहे आणि डाव्या हाताकडचा जो भाग आहे तो डावा पाय आहे। तर असं मी या पॅन्ट वरती मार्किंग करून घेतलेलं आहे। मार्किंग याच्यासाठी केले की आपल्याला काष्टा आणि पदर जेव्हा आपण जोडतो आणि ओचा जोडतो तेव्हा आपला डावा आणि उजवा पाय कोणता आहे हे कळण्यासाठी मदत होते। तर काष्टा असेल, पदर असेल किंवा ओचा असेल, प्रत्येक भाग कटिंग केल्यानंतर तुम्ही बघत असाल की त्याच्यावरती मी मार्किंग करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण स्टिचिंग करतो तेव्हा तो प्रत्येक भाग आपल्याला शोधण्यासाठी अडचण येत नाही। तर इथे आता आपण काष्टा जोडून घेणार आहोत। तर काष्टा जोडताना इथे आपल्याला या पॅन्टचा डावा भाग घ्यायचा आहे, डाव्या पायाच्या उजव्या हाताला आपल्याला इथे काष्टा जोडून घ्यायचा आहे। तुम्ही हवं तर त्या पायांवरती लेफ्ट राईट किंवा उजवी बाजू डावी बाजू असं सुद्धा त्याच्यावरती मार्किंग तुम्ही करून घेऊ शकता। तर हा जो उजवा पाय आहे त्याची मी घडी करून इथे ठेवून दिलेली आहे आणि हा डावा पाय आपण इथे घेत आहोत। तर डाव्या पायावरती मी काष्टा जो आहे तो उलट्या बाजूने ठेवलेला आहे, म्हणजे जो काठाचा भाग आहे, सुलट भाग काठाचा तुम्ही इथे पाहू शकता, पायाचा आणि काठाचा हा सरळ वरती सरळ भाग इथे येणार आहे आणि जो सीट आकार आपण इथे काढून घेतलेला आहे तो सीट आकार आपल्याला या सीट आकारावरती ठेवायचा आहे आणि खालचा जो पूर्ण गोल आकार आहे काठापर्यंत तर तो पूर्ण इथे आपल्याला चुन्या मारत जोडून घ्यायचा आहे। आता इथे चुन्या घालताना आपल्याला एकदम बारीक बारीक अशा चुन्या टाकायच्या आहेत आणि जो काठाचा भाग आहे आपल्याला आहे त्याच पद्धतीने इथे ताटचे ताट तसाच ठेवायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे इथे काष्ट्याचा भाग इथे जोडलेला आहे। तर आता इथे मी पदराचा भाग घेतलेला आहे। तर पदराच्या या जी आपण तिरकी लाईन मारलेली होती त्या लाईन वरती आपण एकदम 1.5 इंच कपडा आतमध्ये जाईल एवढ्याच कपडा आतमध्ये आपल्याला डबल मुडपून इथे याला शिलाई घालायची आहे, म्हणजे त्या कपड्याचे धागे निघणार नाही। तर आपण शक्यतो ही साडी काठाची असेल किंवा कोणतीही साडी असेल, आपण जेव्हा मधून कट करतो तेव्हा त्या साडीचे धागे निघत असतात, त्यामुळे अशा प्रकारे जर त्याला शिलाई मारली तर शक्यतो तिथले धागे निघण्याचे चान्सेस हे कमी असतात। तर इथे तिरक्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर पदराच्या उंची एवढाच, म्हणजेच पदराची वरची बाजू जी आहे पूर्ण उंचीच्या दुप्पट जो भाग आहे आपला पदराचा तेवढा मी इथे कट करून घेतलेला होता। तर तो काठ जो आहे तो मी साडीला इथे जॉईंट करून घेते पदराच्या भागाला। तुम्हाला जर इथे काठ लावायचा नसेल तर तुम्ही नुसती मुडपून इथे शिलाई घातली तरीही चालते। तर इथे मी काठ कशा पद्धतीने जोडला हे मी दाखवलेलं आहे। तर काठ जोडताना अगोदर पदराचा जो वरचा भाग आहे त्याला आपण मुडपून शिलाई घालायची आहे, थोडीशी मुडपून। त्याच्यानंतर आपण काठाचा भाग जो आहे तो आहे तसाच, जी कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे तिला शिलाई मारायची आहे आणि त्याच्यानंतर काठाचा जो खालचा भाग आहे तो आपण अर्धा इंच एक्स्ट्रा कट केलेला असतो त्याच्यावरती सरळ शिलाई मारायची आहे। तर अशा या पद्धतीने जर आपण पदराचा जो काठ आहे तो जॉईंट केला तर एकदम फिनिशिंग मध्ये पदराची लेस सुद्धा जॉईंट होते। तर इथे मी पदराचा जो काठ आहे ते इथे जॉईंट करून घेतलेला आहे। आता आपण पदर जो आहे तो पायाला इथे जॉईंट करून घेऊयात। तर आता इथे आपण पदराचा भाग जॉईंट करणार आहोत। पदराचा भाग जॉईंट करण्यासाठी मी आता इथे पायाचा जो डावा भाग आहे तो इथे ठेवून दिलेला आहे आणि आता इथे मी उजवा पाय घेतेय। तर इथे तुम्ही मार्किंग पाहू शकता, इथे आपला उजवा पाय आहे। तर उजव्या पायाला आपल्याला इथे पदराचा भाग जो आहे तो जॉईंट करायचा आहे। तर इथे उजव्या पायाच्या उजव्या भागालाच आपल्याला पदराला इथे जॉईंट करायचं आहे। पदर जॉईंट करताना आपल्याला एकदम छोट्या छोट्या प्लेट्स इथे टाकायच्या आहेत आणि पदर जॉईंट करताना आपल्याला जो पूर्ण तिरका भाग आहे तो प्लेट्स जॉईंट करत करत आपल्याला इथे ऍडजस्ट करायचा आहे। तर सीट आकाराच्या खाली 3 इंच एवढं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सीट आकाराच्या 3 इंच खालीपासून ते कमरेच्या भागापर्यंत एवढ्या भागापर्यंत आपल्याला हा पदर जॉईंट करायचा आहे।
तर मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ते इथे आपल्याला 3 इंचापर्यंत मी मार्किंग करून घेतलं। कार्ड जो आहे तो आपल्याला आहे तसंच इथे ठेवायचा आहे आणि जो उरलेला भाग आहे, जो मोकळा स्पेस आहे ज्याच्यावरती डिझाईन नाहीये तो, तर त्याच्या आपण बारीक बारीक अशा प्लेट्स इथे टाकू शकतो। तर इथे मी त्याच्या बारीक बारीक प्लेट्स टाकून हा पूर्ण भाग इथे जॉईंट करून घेतलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे 3 इंचाऐवजी 5 इंचापर्यंत सुद्धा मार्किंग करू शकता। जास्त खाली मार्किंग करू नका, त्यामुळे इथे आपल्याला गुडघ्यामध्ये पदर अडकण्याची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त 5 इंचापर्यंत आपण इथे मार्किंग करू शकतो। इथे अशा प्रकारे मी हा पदर जॉईंट करून घेतलेला आहे। त्यानंतर पदराला सुद्धा प्लीट्स घालून मी व्यवस्थित असं त्याला फोल्ड करून घेतलं, म्हणजे जो बाकीचा भाग आपण जोडतो तेव्हा पदर मध्ये मध्ये येत नाही। तर व्यवस्थित त्याला प्लीट्स घातल्या आणि त्याला आपण इथे एक चिमटा लावून घेतलेला आहे। आता जॉईंट केलेला जो सगळा भाग आहे तो मी घडी करून व्यवस्थित बाजूला ठेवलाय, कारण आता जो ओच्याचा भाग आहे त्याच्यावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचे। तर ओच्याचा जो पार्ट आहे तो मी इथे अंथरून घेतलेला आहे। आता त्यावरती मार्किंग कसं करायचं ते पाहूयात। तर सगळ्यात अगोदर जो सीट आकार आपण काढलेला असतो त्या बाजूने मी इथे 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जी संपूर्ण लाईन आहे आडव्या बाजूची त्याच्यावरती मी 5-5 इंचावरती इथे मार्किंग करून घेतलेला आहे। तर इथे जर मोठ्या मुलींची तुम्ही शिवत असाल तर इथे तुम्ही 7 ते 8 इंचावरती सुद्धा मार्किंग करू शकता, कारण लहान मुलींच्या ज्या प्लेट्स असतात त्या छोट्या असतात। म्हणजे इथे 5 इंचावरती मी मार्किंग केले तर त्या 2.5 इंचाच्या इथे तयार होणार आहेत। आणि ही जर साडी जर मोठ्या मुलींची तुम्ही शिवत असाल तर हे माप तुम्ही वाढवू शकता, म्हणजे प्लीट्स ज्या आहेत त्या 5 ते 6 इंचाच्या आपण तयार करत असतो। त्यानंतर जो काठाच्या बाजूचा सरळ भाग आहे, उभी बाजू असते आपली, तर तिथे आपण बॉर्डर सोडून द्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला 4-4 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेला आहे। तर आडव्या बाजूने आपण 5 इंचावरती मार्किंग केलंय आणि उभ्या बाजूने आपण 4 इंचावरती मार्किंग केलंय। आता ते प्रत्येक मार्किंग जे आहे ते आपण इथे जोडून घ्यायचं आहे, म्हणजे ज्या उभ्या बाजूच्या प्लेट्स आहेत आपल्या, जो ओच्याचा घोळ तयार होणार आहे तर त्या आपल्या 2-2 इंचाच्या तयार होतात आणि ज्या वरच्या बाजू त्या आपल्या 2.5 इंचाच्या तयार होतात। तर इथे आपलं जो उभं मार्किंग आहे ते आपण एकावरती एक मार्किंग ठेवून त्या मिऱ्या इथे तयार करून घ्यायच्या आहेत। तर मिऱ्या इथे जॉईंट करताना आपण 5 इंचाचा मार्किंग प्रत्येक मिरीमध्ये इथे आपल्याला कंपल्सरी ठेवायचं आहे। त्यानंतर आता इथे आडवी बाजू इथे तुम्हाला दिसत आहे की मी कशा प्रकारे त्याच्या मिऱ्या घालतेय। तर हे जे मिऱ्यांचं मार्किंग आहे ते आपल्याला एकदम तंतोतंत इथे एकावर एकच ठेवायचं आहे। ज्या प्रकारे आपण साध्या साडीच्या मिऱ्या इथे घालत असतो त्या प्रकारेच याच्या मिऱ्या घालायच्या आहेत। हे जे मार्किंग आहे आडव्या बाजूचं ते एकावर एकच ठेवायचं आहे आणि उभ्या बाजूचं जे मार्किंग आहे त्यांच्यामध्ये आपल्याला 5 इंच अंतर ठेवायचं आहे। आता जेव्हाही आपण ह्या वरच्या बाजूच्या मिऱ्या तयार करतो तेव्हा शेवटची जी मिरी असते किंवा उरलेला जो भाग असेल तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि त्याची आपल्याला 1 ते 1.5 इंचाची सर्वात मोठी इथे प्लेट्स तयार करायची आहे आणि ती प्लेट जी आहे ती आपल्याला मोठी प्लेट्स तयार करून त्या मिरी खाली आपल्याला बाकींच्या मिऱ्या ज्या आहेत त्या मिरीच्या खाली घालायचं आहे। म्हणजे ज्या प्रकारे आपण साडी घातल्यावरती नऊवारीचा घोळ तयार करत असतो त्या पद्धतीने आपल्याला त्या मिरीच्या खाली बाकीच्या मिऱ्या आतमध्ये घालायच्या आहेत आणि त्यानंतर तो पूर्ण भाग जो आहे तो आपला सरळ शिलाई घालून त्याला जोडून घ्यायचा आहे। तर इथे मी दाखवलंय की कशा प्रकारे मी त्याला शिलाई घालून दिलेली आहे। तर इथे तुम्हाला दोन्ही सोबत शिलाई घालायला जर अडचण येत असेल तर तुम्ही अगोदर काठाच्या बाजूकडच्या प्लेट्स 5 इंच अंतर सोडून शिलाई घालू शकता। त्यानंतर ती शिलाई घालून झाल्यानंतर तुम्ही मिऱ्यांचा भाग इथे जॉईंट करून मग त्याला शिलाई घालू शकता। आता आपल्याला पॅन्टचा उजवा पाय घ्यायचा आहे आणि हा शिवलेला जो भाग आहे आपल्याला त्या पॅन्ट वरती म्हणजे पदराच्या दुसऱ्या बाजूला उलटा ठेवायचा आहे पॅन्ट वरती, म्हणजे जो सरळ वरती सरळ भाग येईल अशा पद्धतीने आपल्या इथे ठेवायचा आहे। आणि जो सीट आकार आहे तो आपल्याला सीट आकार जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर जो पॅन्टचा उभा भाग आहे तोही आपल्या इथे जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर आता
हे पदर आणि जोडलेला भाग हे दोन्ही भाग जो आहे तो आपला पूर्ण पायावरती ठेवायचा आहे। त्यानंतर आपण काष्टा जोडलेला जो भाग आहे दुसरा भाग तोही आपल्याला या पायावरती ठेवायचा आहे। दोन्ही जो भाग आहे ते आपला सरळवरती सरळ ठेवायचे, म्हणजे जो अस्तरचा पार्ट आहे तो दोन्ही बाजूंनी वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने, आणि जो सरळ भाग आहे तो आतल्या बाजूने जाईल अशा पद्धतीने हा कपडा आपल्याला ठेवायचा आहे। आणि जे आकार आहे म्हणजे सीट आकार जो आहे त्याला आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। सीट आकारावरती शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला जी पॅन्ट आहे ती उघडायची आहे, आणि त्यानंतर जो पॅन्टचा सरळ भाग आहे तिरका भाग त्याला आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर शिलाई मारून झाल्यावर पूर्ण साडी जी आहे ती आपल्याला उलटवून बाहेर काढायची आहे। तर साडी मी इथे पूर्ण उलटवून घेतलेली आहे, म्हणजे सुलट करून घेतली आहे। तर आता इथे पदराचा जो भाग आहे आणि काष्टाचा जो भाग आहे तुम्ही इथे पाहू शकता, दोन्ही आपल्याला एकाच ठिकाणी जॉईंट झालेले दिसत आहेत। तर आता इथे आपण काष्टा तयार करून घेणार आहोत। तर काष्टा तयार करताना आता आपण जो काठाचा भाग इथे जॉईंट केलेला आहे तो काठाचा भाग आपल्याला घ्यायचा आहे, आणि त्याच्या आपल्याला छोट्या छोट्या प्लीट्स इथे तयार करायच्या आहेत। तर इथे आपण याच्या प्लीट्स तयार करून घ्यायच्या आहेत, जेवढ्या होतील। जर तुम्ही जास्त भाग घेतलेला असेल तर त्याच्यात साधारण 2 ते 3 प्लीट्स इथे तयार होतील। तर इथे प्लीट्स तयार करून आपल्याला तो भाग कमरेच्या भागाभोवती जिथे आपण पदराचा आणि काष्टाचा भाग जॉईंट केलेला आहे त्या ठिकाणी त्याची शिलाई मारायची आहे। शिलाई मारताना जो पदराचा आपला जॉईंट आहे तो आपण पदराचा भाग खाली सरकवून घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर वरती भागाला आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे अशा प्रकारे मी काष्टाचा जो भाग आहे याला शिलाई मारून घेतलेली आहे। आता साडी जी आहे मी सरळ बाजूने म्हणजे पुढच्या बाजूने इथे ठेवलेली आहे। आपण ज्या ओच्याच्या प्लेट्स इथे जॉईंट केलेल्या आहेत त्या प्लेट्स आपण ओचा तयार करणार आहोत त्यांचा। तर आता इथे जो आपली सेंटर आहे शिलाई आहे साडीची तिथून आपल्याला 4 ते 5 इंच घ्यायचं आहे, आणि त्या भागावरती आपल्याला जो आपण काठाचा उभा भाग आहे तो भाग तिथे आपल्याला जॉईंट करायचा आहे। तर इथे तुम्ही जो आपला कमरेचा अर्धा भाग आहे म्हणजे शिराईपासून ते पायापर्यंत म्हणजे पायाच्या टोकापर्यंत त्याचा अर्धा भाग सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता, किंवा अंदाजे 4 ते 4.5 इंचापर्यंत सुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता। जर इथे मोठ्यांची साडी असेल तर तुम्ही इथे 6 ते 7 इंच सुद्धा घेऊ शकता। तर इथे मी कमरेचा इथे मध्य काढून घेतलाय, किंवा तुम्ही अंदाजे 4 ते 4.5 इंच इथे घेऊ शकता। आता त्याच्यावरती आपण इथे काठ ठेवून घ्यायचा आहे, आणि त्याला आपण इथे सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर की हे काठाचं आणि ओत्याचं जे अंतर आहे ते जास्त होतंय, म्हणजे तो जर एका बाजूला जात असेल तर तुम्ही जो मधला भाग आहे प्लीट्सचा तर तो तुम्ही बारीक अशा प्लीट्स घालून तो तिथे ऍडजस्ट करून घेऊ शकता। तर इथे आपला अशा प्रकारे जो ब्राह्मणीचा ओचा आहे तो इथे तयार झालेला आहे। आता इथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे कशा प्रकारे मी इथे शिलाई मारलेली आहे ते मी इथे दाखवलेलं आहे। तर इथे साडीचा फ्रंटचा लुक आणि बॅकचा लुक दोन्ही मी इथे दाखवले की कशा प्रकारे आपले इथे तयार झालेले आहे। तर इथे फ्रंटचा जो आहे ब्राह्मणीचा जो लुक आहे तो तुम्ही ओचा बघू शकता की किती परफेक्ट असा इथे गोल आकार त्याचा शेप तयार झालेला आहे। आणि हा जो आहे बॅक साइडचा काष्टा आणि पदरचा जो भाग आहे तर इथे तुम्ही डबल काष्टा लावला तर इथे तुम्हाला डबल काष्टा इथे दिसणार आहे। इथे आपण सिंगल काष्टा लावलेला आहे।
यानंतर आता वरचा जो कमरेचा भाग आहे तो सर्व भाग आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे आणि तो जेवढा अंतर आपल्या इथे कमरेचं भरतं आहे त्यानुसार आपण इथे काठाचा नेफा इथे तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी काठाचा भाग आणि त्याच्यावरती +3 इंच असा नेफ्यासाठी कपडा इथे काढून घेतलेला आहे। तर तुम्हाला हवं तसं तुम्ही नेफ्याची उंची इथे 5 ते 6 इंच ठेवू शकता किंवा तुम्हाला जर कमी हवी असेल तुम्ही 4 इंचाची इथे पट्टी काढू शकता। तर 2 इंच एवढा नेफा इथे तयार होईल। तर इथे मी जास्त उंचीचा इथे नेफा काढते, जेवढा काठ आहे तेवढा, जेणेकरून त्या मुलीला ती आणखी 2 वर्ष सुद्धा ही साडी इथे वापरता येईल। जर साडीची उंची ते नेफ्यानुसार जर वाढलीच तर नेफा हा आतमध्ये मुडपून आपण त्याची उंची इथे कमी करू शकतो। नेफा जोडण्याच्या अगोदर आपल्याला नेफ्याचे जे दोन्ही टोकं आहेत त्यांना अगोदर दुमडून शिलाई मारून घ्यायची आहे। यानंतर आता नेफा जोडायचा कुठून, तर नेफा जोडण्यासाठी आता आपण साडी अंथरून घेतली आहे आणि जे मध्यभागची सीट घेराची आपली शिलाई आहे ती एकावर एक व्यवस्थित धरून ठेवायची आहे आणि जो साडीचा कपडा आहे तो आपला ताट ओढून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी जे आपलं सेंटर येतं, जे कमरेच्या ठिकाणी ते टोक येतं, त्या टोकावरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। त्या मार्किंग पासून आपल्याला हा नेफा जोडायला सुरुवात करायची आहे। तर नेफा जोडताना जो नेफ्याचा कपडा आहे तो आपल्याला आतल्या बाजूने जॉईंट करायचा आहे, म्हणजे जो काठ आहे आपल्या काठाची सरळ बाजू आहे ती दुमडून वरच्या बाजूने येईल अशा प्रकारे आपल्याला नेफा इथे जॉईंट करायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आपण कशा प्रकारे ती शिलाई मारलेली आहे। इथे नेफ्याचा कपडा जो आहे तो मी शिलाई मारून जॉईंट केलेला आहे आणि जो नेफ्याची जी फिनिशिंग आहे ती ही खूप व्यवस्थित आणि छान पद्धतीने इथे तयार झालेली आहे। तर इथे साडी जी आहे ती आपली पूर्णपणे तयार झालेली आहे। तर या साडीवरचा आपण ब्लाउज सुद्धा शिवलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण भरपूर अशा छोट्या छोट्या टिप्सही दिलेल्या आहेत, तसेच लहान मुलींसाठी आणि मोठ्या मुलींसाठी मापांमध्ये कोणकोणते चेंजेस करायचे तेही आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनही तुम्हाला काही वेगळ्या प्रकारचे काही प्रश्न असतील किंवा वेगळ्या प्रकारचे काही व्हिडिओज बघायचे असतील तर नक्की कमेंट करून सांगा, त्यावरही आपण व्हिडिओ तयार करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल, तसेच तुमच्या कमेंट्सला उत्तर देण्याचाही नक्की प्रयत्न करेल। तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।